नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत निघोजच्या मळगंगा देवीला. झालं दर्शन. तर इथं कुंडावरती आलेलो आहे. त्याच्यानंतर मग निघोजमध्ये जे मळगंगा देवी आहे ना तिथं जायचं आहे. तर मळगंगा ह्या 7 बहिणी आहेत ना, तर इथं ह्या 2 जणी आहेत. तर पहिलं इथलं दर्शन घ्यायचे, नंतर मग निघोजमध्ये जायचं आहे चला आम्हाला. आता आपल्याला जायचे तर दुसऱ्या तिथं आमचा मळाबाईला. आहे सुवासिनींचा कार्यक्रम. आता चालले पलीकडच्या मळाबाईला आम्ही. ती पोरं पोत्यात. बाई गेलो बी वरती. विमला आत्या कुठं राहिल्या? विमला आत्या राहिल्या काय नु? हा राहून द्या, असं उजी घालून गेल्या घेऊन. चालेल ना, उलट तिकडे जाणे. बाय आल्या का नाही त्या? हा पुरावा लगे बळा असं द्या ना जाऊ. हा
मग यात्रा आहे ना, यात्रेच्या दिवशी किती गर्दी असेल. चल ज्याचं तोंड सुकन त्याला असलं घ्यायला पाहिजे, ज्याचं तोंड सुकन त्याला असं तोंड लावायला घ्यायला पाहिजे. घे ना मग मला. तिचं तोंडले सुकलं होतं तिथं राहता म्हणलं, ज्याचं तोंड सुकन त्याला असलं तोंड लावायला गेलं पाहिजे. भारी केलं इकडं. बैल बघ, बैलांचं आहे ना. तर इथं आम्ही कुंडावरच्या दोन्ही देवींचं दर्शन घेऊन आहे ना आता निघोजच्या मळाबाईला निघालेलो आहे. तर इथून आहे ना लई 2-3 किलोमीटर असेल बरं का. आणि चाललो आहे आता तिथं आमचा सुवासिनींचा कार्यक्रम आहे. तर सगळ्या सुवासिनींचं जेवण वगैरे करून गेलेलं आहे आणि आत्यांनीच राहिले होते आता. तर आम्ही दोघी जेवण करतो. वाजले असतील. असं तरी बांधायचं ना तिथपर्यंत मंडप बिंडपचं काहीच नाही.